स्वारगेट पुण्याचं मध्यवर्ती बस स्थानक असणाऱ्या ह्या बस स्थानकामध्ये अक्षरशः म्हणजे हे शहरातल्या मध्यवर्ती भागातलं बस स्थानक आहे की एखाद्या गावखेड्यावरचं बस स्थानक आहे असा प्रश्न पडावा इतकी भयावह दुरावस्था या स्वारगेट बस स्थानकाची झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. रोज 700 ते 1200 बसेस ज्या आहेत त्या या स्वारगेट बस स्थानकामधून जाताना आपल्याला पाहायला मिळतात. हजारो प्रवासी दररोज या स्वारगेट बस स्थानकातून प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतात. मात्र जर या ठिकाणी आपण पाहिलं तर या स्वारगेट बस स्थानकामध्ये मोठ्या प्रमाणावर अलीकडे पावसामुळे मोठ्या प्रमाणावर चिखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. यामुळं प्रवाशांना नाहक मनस्ताप जो आहे तो सहन करावा लागतोय. खरं तर अपुऱ्या बसेसची व्यवस्था आणि या सगळ्यामुळं प्रवाशांना त्रास तर तो वेगळा सहन करावा लागतच आहे. मात्र या स्वारगेट बस स्थानकाच्या दुरावस्थेमुळे सुद्धा अनेक प्रवाशांना नाहक त्रास जो आहे तो सहन करावा लागतो. अक्षरशः म्हणजे या चिखलामधून अपघात होण्याची सुद्धा मोठ्या प्रमाणावर शक्यता आहे. अनेक प्रवासी जे आहेत ते या चिखलामध्ये पाय घसरून पडताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. रोज असे अनेक केसेस ज्या आहेत त्या घडताना आपल्याला पाहायला मिळतात. खेदाची बाब म्हणजे हा स्वारगेट बस स्थानकाचा जो परिसर येतो हा या राज्याच्या परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या मतदारसंघामध्ये येणारा हा स्वारगेट बस स्थानकाचा परिसर आहे. आणि या खरं तर स्वारगेटच्याच मध्यवर्ती बस स्थानकाची अशी दुरावस्था आहे. याकडे पुणे महानगरपालिका प्रशासन असेल किंवा राज्याचा परिवहन विभाग असेल हा नेमका कधी लक्ष देणार आणि या स्वारगेट बस स्थानकाच्या दृष्टिकोनातून दरवर्षी साधारणतः पावसाळा आला की स्वारगेट बस स्थानकाची दुरावस्था ही ठरलेलीच असते. यावर्षी तुलनेने थोडी अधिक दुरावस्था जी आहे ती झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मध्यवर्ती जो बस स्थानक आहे ज्या ठिकाणाहून खरं तर पंढरपूर असेल किंवा अगदी मुंबईकडे जाणाऱ्या ज्या बसेस आहेत ज्या बसेस त्या ठिकाणी लागतात अशा ठिकाणाची ही दुरावस्था जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळतंय. संपूर्ण स्वारगेट बस स्थानकाला अक्षरशः म्हणजे दुरावस्थेने घेरलेलाच आपल्याला पाहायला मिळतंय. हा संपूर्ण परिसर जो आहे तो खरं तर योग्य वेळी डेव्हलप करण्याची जी आहे ती गरज असल्याचं पाहायला मिळतंय. मध्यवर्ती बस स्थानक आहे स्वारगेटचं आणि या बस स्थानकामधून आपण सुरुवातीला जसं म्हटलं तसं 700 ते 1200 बसेस या दररोज येत असतात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून प्रवासी जे आहेत ते या स्वारगेट बस स्थानकावर येताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि असं असताना सुद्धा या बस स्थानकाची झालेली दुरावस्था ही मोठ्या प्रमाणावर चिंतेचा विषय आहे, खेदाचा विषय आहे. याच्यावर खरं तर राज्याच्या परिवहन विभागानं जे आहे ते तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. सोबतच पुणे महानगरपालिकेकडून सुद्धा तातडीने उपाययोजना ज्या आहेत त्या देखील करण्याची गरज आहे. राज्याच्या परिवहन विभागाने पुणे महानगरपालिका प्रशासन नेमका कधी या स्वारगेट बस स्थानकाच्या दुरावस्थेकडे लक्ष देणार असाच प्रश्न जो आहे तो निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंकेंसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. ₹1 भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त ₹32,999 पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.